तब्येत बरी नसल्यामुळे कथेचा भाग उशिरा येतोय, त्यामुळे क्षमस्व. सुरुवात करूया कथेला. प्रीतीचा तू दूर रखा भाग 39. लेखिका प्राची सोळे. गुड मॉर्निंग. एक लेडीचा आवाज आला व आदिराजने चमकून वर पाहिले व जोराचा शॉक बसला. त्याच्यासमोर काजल महाजन उभी होती व त्याच्याकडे पाहून हसत होती. तिला काय बोलायचं हे न सुचून आदिराज शांत होता. मी बसू शकते का आदिराज? तिने अजून मधाळ हसत विचारले. कथा पुढे सुरू. ही कशाला इथे आले? आधीच्या चेहऱ्यावर प्रश्न स्पष्ट दिसत होता. हॅलो आदिराज, मी तुमच्याशी बोलते. कसला एवढा विचार करताय? मी इथे कशी? याचाच ना? मग मला बसून सांगू देते तरी. काजल हसत होती. आदिराज भानावर आला. येस, हॅव अ सीट. खुर्चीकडे हात करत तो म्हणाला. मला खूप भूक लागले. म्हटलं तुमच्यासोबत नाश्ता करावा. तुम्ही ऑर्डर केला का? काजल चोंबड्यासारखी त्याच्याशी बोलत होती. नॉट एट. आता सांगेन, त्याने तुटक उत्तर दिले. वाह, ग्रेट. मग दोघांचे एकत्र सांगू? असं म्हणत तिने चटकन वेटरला बोलावले. गुड मॉर्निंग मॅम, तो अदबीने बोलला. येस, I would like to order 1 cheese toast, 2 boiled masala eggs, a fruit plate and a glass of orange juice. काजलने तिची ऑर्डर दिली. येस मॅम, वेटर म्हणाला. आदिराज, तुमची ऑर्डर सांगा ना. इंग्लिश ब्रेकफास्ट अँड ब्लॅक कॉफी. आदिराज पटकन बोलला. येस सर. वेटर बोलून निघून गेला. इंग्लिश ब्रेकफास्ट किती लाईट असतो. तुम्हाला एवढा पुरेल का? काजल मुद्दाम त्याच्या भरदार छातीकडे, हाताच्या मसल्सकडे बघत बोलली. हो, का नाही? आणि तुझ्याकडे बघून वाटत नाही की तू एवढा हेवी ब्रेकफास्ट करतेस, आदिराज मुद्दाम म्हणाला. पण काजल खळखळून हसली. हाय, तुम्ही रागातही किती क्यूट दिसता. समटाईम्स आय फील जेलस ऑफ मैथिली. काजल तिचे तपकिरी डोळे त्याच्यावर रोखत म्हणाली. मैथिलीचं नाव निघाले आणि आदिराज चमकला. हिने हिंमतच कशी केली तिचं नाव घ्यायची? तिच्यावर जलस करते? खूप झालं. ऐकून घेतोय म्हणून काहीही बोलते. मूर्खासारखी वागते. आदिला तिचा राग आला. काजल, तू अजून सांगितले नाहीस इथे अचानक कशी आलीस? आदिने आवाजात कठोरपणा आणत म्हटले. काजलने पाहिलं. समोरून वेटर त्यांचा ब्रेकफास्ट घेऊन येत होता. आदिराज, तुम्हाला खूपच घाई झाले. थोडं थांबा, मग सगळं सांगते. पण आधी नाश्ता करून घेऊ. मला कधीची भूक लागली आहे. येणाऱ्या वेटरकडे इशारा करत ती म्हणाली. आता हिच्याशी नंतरच बोलतो, आधी विचार करत होता. वेटरने दोघांचा ब्रेकफास्ट व्यवस्थित मांडून दिला. त्याला आधीने थँक्स म्हटले व 200 रुपये त्याच्या हातावर ठेवले. तो खुश झाला. वाव, मी स्वप्नातही कधी विचार केला नव्हता अशा सुंदर ठिकाणी चक्क तुमच्यासोबत सकाळचा नाश्ता करेन. काजलच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता. पण तो निव्वळ आनंद होता की त्या हसण्यामागे काही कारस्थान होतं. काजलने मागवलेला सारा ब्रेकफास्ट संपवला. आदिराजचेही खाऊन झाले. हां, आता सांग, तू इथे कशी आलीस? कशी म्हणजे? कारने. ड्रायव्हर होता बरोबर. आणि काजल हसली. एक्सक्यूज मी, तू इथे का आली आहेस असे मला विचारायचे आहे. आदिराज वैतागला. रिलॅक्स, चिडू नका. मी इथे आमच्या प्रोजेक्टसाठीच आले, फिरायला नाही. पण त्यासाठी तुला इथे येण्याची गरजच नव्हती. मी आज फायनल रिपोर्ट बनवून उद्या इथून निघणारच होतो. काय? काजल अनावधानाने जोरात बोलली आणि बाजूला बसलेल्या लोकांनी विचित्र नजरेने पाहिलं. एवढं दचकायला काय झाले तुला? थँक गॉड, काजल पुटपुटली. काजलचं वागणं आदिराजला ठीक वाटत नव्हते. मुळात
ज्या प्रोजेक्टमध्ये तिचा वडिलांनी लक्ष घालायला हवे त्यात काजलच जास्त रस घेते. या पाठी काही वेगळं कारण असू शकते, तो विचार करत होता. ओके, तुझं काय काम आहे ते पटकन सांग, मला निघायचे आहे. आदिराज उठत बोलला. काजलही उठले. आदिराज, मला तुम्हाला या प्रोजेक्टचं ॲग्रीमेंट साईन करायला द्यायचं आहे, म्हणूनच तर एवढ्या लांब आले. त्यासाठी एवढ्या लांब यायची काय गरज होती? मी येणारच होतो. आणि या गोष्टी डॅडी व तुझ्या पप्पांच्या समोर व्हायला हव्यात. आपण दोघे बोलून काही फायदा नाही. करोडोंचा प्रोजेक्ट आहे. आदिराज तिला धुडकावून लावत होता. आता मात्र काजलला राग येऊ लागला. आदिराजला आपल्या जाळ्यात ओढता येईल, त्याच्याकडून गोड बोलून पेपर साईन करून घेता येईल, हा भ्रमाचा भोपळा लवकरच फुटला. आधी काही बदत नव्हता आणि आयती हाती आलेली संधी काजलला सोडायची नव्हती. ठीक आहे, तुम्ही साईटवर जात आहात ना, मग मीही येते. निदान बघू दे तरी काय चालू आहे, तुमचा रिपोर्ट काय येतोय. आता प्लीज नाही म्हणू नका. मी तर ड्रायव्हरला सुद्धा परत पाठवून दिले. उद्या तुमच्या सोबत निघेन, काजल पडेल आवाजात बोलली. आदिराजला स्वतःचाच भयंकर राग येऊ लागला. मुळात तो यायलाच नको होता. 2 दिवस लग्नाला झाले आणि सरळ मैथिलीला एकटं सोडून तो इथे निघून आला. काय वाटलं असेल तिला? का नाही डॅडींना नाही म्हटले? त्याला मैथिलीची खूप आठवण येत होती. आज तिला कॉल करून इथलं स्टेटस सांगणार होता, पण आता तिला सरप्राईज द्यायचे होते थेट तिच्यासमोर जाऊन. त्यासाठीच आज काहीही करून रिपोर्ट बनवून एकदाचा विश्वनाथच्या हातात द्यायचा होता. आणि त्यात ही मध्येच काजल आली तर आली, डोक्यावरच बसते. आदिराज, कसला एवढा विचार करताय? मी एक मुलगी आहे आणि इथल्या परिसराला अनोळखी आहे. जर तुम्हाला माझा त्रास होत असेल तर मी जाते मी कशीही जाईन. ही फाईल इथे ठेवते, वाचून घ्या आणि मगच त्यावर सह्या करा. तिच्या हातातल्या फोल्डर बॅगमधून एक गोल्डन फाईल काढून तिथे स्टेपलर जोरात ठेवली व पर्स सावरत ती जाण्यास वळली, पण गालात खोटं हसू. काजल वेट, माझा तो अर्थ नव्हता. मी तुला हकलून देत नाही आहे. मग कसं? आल्यापासून बघते तुम्ही किती तुसडेपणाने माझ्याशी बोलत आहात, जणू मी तुमचा पाठलागच करते. माझ्या मनाला किती हर्ट झालं असेल. काजल डोळ्याला रुमाल लावत म्हणाली. ओके बी कूल. ठीक आहे, चल तू साईटवर आणि ही फाईल तुझ्याकडेच ठेव, मी सह्या करेन. आदिराज नाईलाजाने बोलला व काजलच्या ओठांवर जिंकल्याचं हसू आले. तिला माहीत होते आदिराज काय फाईल घेणार नाही, म्हणून तिने एवढी मोठी रिस्क घेतली होती. पटकन ती फाईल घेऊन तिने फोल्डरमध्ये ठेवली. पाण्याची बॉटल घेतली व आदिराजकडे पाहिलं. चल लेट्स मूव, तो म्हणाला व पुढे झाला. त्याच्या पाठवून अर्धी लढाई जिंकल्याच्या आविर्भावात काजल हसत निघाली. आदिराज त्याच्या कारकडे निघाला आणि त्याचा मोबाईल वाजला. त्याने पाहिलं राकेश कॉलिंग येत होतं. हॅलो, बोल. आदिराजने मुद्दाम त्याचं नाव घेणं टाळलं. मागे काजल होती. आधी, तुझं स्टेटस काय आहे? कधी येतोयस? मोस्टली उद्या. आज रिपोर्टचं काम होऊन जाईल. तू बोल. आधी, तू मला विश्वनाथ अंकलवर नजर ठेवायला सांगितली होतीस. येस, बरोबर. पुढे. काल एक विचित्र गोष्ट नजरेस आली. विचित्र म्हणजे? काल अंकल ऑफिसमध्ये आले तेव्हा त्यांच्यासोबत एक माणूस होता. त्याने गॉगल लावला होता व हुडीचं टी-शर्ट घातलं होते. त्यात विचित्र काय आहे? अरे पुढे ऐक तर. तो माणूस आणि अंकल केबिनमध्ये गेले. काही फाईल्स घेऊन अंकलने मला केबिनमध्ये बोलावले. मी गेलो तेव्हा त्या माणसाने गॉगल आणि हुडी काढली होती. मी पटकन आत गेलो. माझं लक्ष त्या माणसाकडे गेलं आणि मी उडालोच. असं काय झालं? तो माणूस 50% तरी अंकलसारखा दिसत होता. म्हणजे त्यांचा भाऊ समज ना. मी त्याच्याकडे पाहिलं. ते बघून त्याने पटकन डोक्यावर हुडी घेतली. अंकलनेही मला जायला सांगितले. काय बोलतोयस? डॅडीसारखा दिसत होता. अरे डॅडींना कोणी भाऊ नाही आहे, ते एकटेच आहेत.
तुला तसं वाटलं असेल. नजरभूल म्हणतात याला. आदिराजने त्याला उडवून लावले. आदी, तो दिवस होता. रात्रीचा काळोख नव्हता की अंधारात नजर धोका खाईल. माझी नजर चांगली स्ट्रॉंग आहे. विचार करण्याची गोष्ट की मी आत गेल्यावर त्या माणसाने लगेच नजर फिरवली व होडी डोक्यावर घेतली. अंकलने पण मला फाईल घेऊन लगेच जायला सांगितले. उलट काही काम सांगितले असते ना, पार्टी असती तर ओळख करून दिली असती. मला काहीतरी विचित्र वाटते. तो माणूस डॅडींपेक्षा लहान वाटत होता की मोठा? लहान वाटत होता. जास्त नाही, पण होता. राकेशच्या या नवीन माहितीने आदिराजला पुरतं गोंधळात टाकलं. कोण असेल तो माणूस? डॅडींना कोणी भाऊ असू शकेल? मला माहीत नसेल कदाचित, पण मॉमला तर माहीत असणार. तीसुद्धा कधी बोलली नाही की मला काका आहे. याचा साधा उल्लेख झाला नाही. आदिराज विचारात बुडाला. आदी, आर यू देअर? राकेश विचारत होता. हो, ऐकतोय. ठीक आहे. जमल्यास मी उद्याच निघतोय. राहू दे इथलं काम. हे सगळं काय चालू आहे ते समजायला हवं. आदिला नंदिनी व मैथिलीची काळजी वाटू लागली. त्याने कॉल कट केला. आदिराजने एकदाही समोर कोण बोलत होता त्याचं नाव घेतलं नव्हतं. त्यामुळे काजलला पलीकडे कोण आहे हे समजलं नव्हतं. तिला राग येत होता. मैथिली असेल का? विचारत असेल कधी येतोय वगैरे. ती धुसफुसली. आता साईटवर जाऊ, तू बघून घे, मग लगेचच आपण मुंबईला निघणार, आदिराजने सांगून टाकले. काय? काजल पुन्हा ओरडली. ए, तुला सारखं दचकायला काय होतं? मी काय युद्धाच्या बातम्या देतोय का इथे? आदी रागवला. पण तुम्हीच मगाशी म्हणालात ना उद्या निघायचे आहे, मग असं अचानक का? काजलला धक्का होता. आज काय उद्या काय, काय फरक पडतोय? तुला माझ्या सह्याच हव्या आहेत ना? मी कारमध्ये देतो करून, आदिराज बोलला व कारचा दरवाजा उघडून आत बसला. वैतागून काजलही बसली. आदीने कार साईडकडे घेतली. कार धावत होती. त्यापेक्षा काजलचे विचार पळत होते. तिने ती योजना आखली आणि कसंही करून अंमलात आणायचीच होती. हातात आलेला आदिराज असा जाऊ द्यायचा नव्हता तिला. काहीतरी युक्ती करणं महत्त्वाचे होते. अनिकेतने तिला त्याच्या महत्त्वाच्या पेपर्सवर सह्या घ्यायला सांगितल्या होत्या, पण काजलला पर्सनली त्याच्यावर रागही काढायचा होता. तिला आदिराज हवा होता. तो मैथिलीने त्याला आपलंसं करून घेतले. मैथिली आणि आदिराजच्यामध्ये फूट पाडायची हाच एकमेव उद्देश धरून ती इथवर आली होती. 2 दिवस लग्न झाले आणि आदिराज तिला सोडून शिवापूरला येतो. जर मी इथे आहे हे तिला कळले तर काय भूकंप येईल. नुसत्या विचाराने सुद्धा काजलला गुदगुल्या झाल्या. आता लवकरात लवकर साईट येऊ दे, ती मनात खुश होत बोलत होती. मैथिली शाळेत न जाता परत घरी आली. तिला माहीत होते डॅडी आता ऑफिसला असणार, त्यामुळे ती नंदिनीशी थेट बोलू शकत होती. मैथिली घरी आली. नंदिनी हॉलमध्ये बसून कुठलं तरी पुस्तक वाचत होती. तिला आलेलं पाहून नंदिनी चमकली. मैथिली, काय गं, बरं नाही वाटत आहे का? अशी अचानक घरी आली. हातातलं पुस्तक बाजूला ठेवत नंदिनीने काळजीने विचारले. मी ठीक आहे मॉम, ती बोलली. ठीक नाही बाळा, तुझा चेहरा ओढलेला दिसतोय, आवाज थकलेला वाटतोय. ये बैस इथे. नंदिनीने तिला हाताला बसवून सोफ्यावर बसवले धरून हाताला सोफ्यावर बसवले व नोकराला तिच्यासाठी पाणी व कॉफी आणायला सांगितले. नंदिनीशी कशी व कुठून सुरुवात करायची हा विचार मैथिली करत होती. मॉम, डॅडी कुठे आहेत? कुठे म्हणजे? ऑफिसला. मैथिलीच्या या प्रश्नाने नंदिनीला थोडं आश्चर्य वाटलं. ती बोलते एक पण लक्ष भलतीकडे आहे. मैथिली, काही टेन्शन आहे का? आदिराज तडकाफडकी कामासाठी एवढं लांब गेला. तुला त्याचं वाईट वाटत असणारच गं. मी समजू शकते तुझं मन, पण मी आता तुझ्यासमोर त्याला कॉल करते. स्पीकर फोनवर त्याच्याशी बोलते. आजच्या आज इथे यायला सांगते. त्याचे डॅडी काही बोलले तर मी आहे. काय सांगायचे ते बघेन. तू निराश होऊ नकोस बाळा. चेहरा बघ कसा उतरला आहे. नंदिनी तिच्या परीने तिची समजूत घालत होती. मॉम, ऐका ना, मला तुमच्याशी एका वेगळ्या विषयावर बोलायचे आहे. मैथिली तिला थांबवत बोलली. वेगळा विषय? कुठला गं? थांबा, तुम्हाला काही दाखवायचे आहे.
ते बघा, मग बोलूया. मैथिलीने मोबाईल समोर धरत म्हटले. तिने गॅलरी उघडली व त्यात असलेले फोटो नंदिनीला दाखवू लागली. मग हे फोटो नीट बघा जरा. नंदिनीने मोबाईल हातात घेतला व त्यातला एक एक फोटो नीट पाहू लागली. ते कसले तरी नकाशे होते. ते पाहून तिच्या डोळ्यात चमक येत होती. फोटो पाहिल्यावर तिने मोबाईल मैथिलीकडे परत दिला. मॉम, हे फोटो कुठे बघितल्यासारखे वाटतायत का? हा नकाशा आहे, नंदिनी म्हणाली. हो, हा नकाशाच आहे. तुम्ही पाहिलाय का कुठे? मैथिली, हा नकाशा मी ह्यांच्या स्टडी टेबलवर पाहिला होता. तो कसला आहे हे मला माहीत नाही, पण त्या नकाशाचे फोटो तुझ्या मोबाईलमध्ये कसे? म्हणजे तू हे फोटो ह्यांच्या नकळत घेतले आहेस? हे विचारताना नंदिनीच्या आवाजात संशय होता. मैथिलीने ते ओळखले. मॉम, मला चुकीचं समजू नका प्लीज, आणि कुठलाही गैरसमज करून घेऊ नका. मी सगळं समजावते. मैथिली पटकन बोलली व तिने ते फोटो पुन्हा ओपन केले. मॉम, या फोटोमध्ये नीट बघा. त्यातल्या लाल ठिपक्यावर बोट ठेवत ती म्हणाली, शिवांजली विद्यालय. ही तुझी शाळा आहे, नंदिनी म्हणाली. तेच, ह्या एवढ्या जुन्या पुराण्या नकाशावर माझ्या शाळेचं नाव का? आणि तेही पेनाने लिहिले आहे, मागाहून. हा नकाशा आपल्या शहराचा आहे, पूर्वीच्या शहराचा. तेव्हा कदाचित ही शाळा नसेलही, आत्ता आहे. मॉम, मला एवढंच विचारायचे होते की तुमच्याशी कधी डॅडी याबद्दल बोलले आहेत का? काही माहिती आहे का तुम्हाला? मैथिली खूप सावधपणे तिला प्रश्न विचारत होती. नाही, मला काहीच बोलले नाही या नकाशाबद्दल. हां, एक वाक्य बोलले, आपल्या आयुष्याचा खजाना आहे हा. एवढे बोलले व पटकन ते वाक्य हसण्यावरी नेले. बोलले की सरकारचा नवीन प्रोजेक्ट मिळणार आहे, त्याचा नकाशा आहे. नंदिनीने जे काही होतं ते सांगितले. पण हा एवढा क्लूही मैथिलीच्या पायाखालची जमीन हादरवायला पुरेसा होता. म्हणजे आपल्या शाळेच्या जागी नक्कीच तो गुप्त खजिना आहे आणि ते डॅडींना माहिती आहे व तो त्यांना हस्तगत करायचा आहे. त्यासाठी शाळेत वर्ग बनवून देतो म्हणून मागे लागले आहेत. बाप रे, मैथिली भयंकर हादरली. विश्वनाथ चौधरींना थांबवणे महत्त्वाचे आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आदिराज इथे असायला हवा. क्रमश कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथेचे सारे हक्क लेखीकडे सुरक्षित. पुन्हा सांगते, तब्येत बरी नसल्यामुळे भाग घ्यायला खूपच उशीर झाला. मनापासून क्षमस्व. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. धन्यवाद.